नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शशिकांत पाटील संघटनांतर्गत महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी ही निवड। महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक संघटनांचे मध्ये सभासद नोंदणीच्या बाबतीमध्ये 3 नंबरला असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांना नियुक्तीनंतर अवघ्या 6 महिन्यांमध्ये दुहेरी पदोन्नती देण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 6 महिन्यांमध्ये संघटना वाढ, शिक्षकांची कामे व समन्वय समिती बरखास्तीमध्ये नैतिकतेच्या मुद्द्यावर उचललेल्या सिंहांच्या वाट्यामुळे शशिकांत पाटील यांची सांगली जिल्हाध्यक्ष पदासह पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी, पुणे प्रशासकीय विभाग, त्याचबरोबर रामबाग भोर या ठिकाणी कब मास्टर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा हिंदवी स्वराष्ट्र विथ थार हा उपक्रम राज्यभर प्रसिद्ध झाल्यामुळे 18 लाख सभासद असलेल्या महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडच्याही संघटनांतर्गत महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी संस्थापक आमदार संजयजी केळकर यांनी त्यांची नियुक्ती केली। पूर्वाश्रमीचे विधान परिषदेचे व सध्याचे ठाणे शहराचे विधानसभा सदस्य असलेले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजयजी केळकर व राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी ठाणे येथे त्यांना निवडीचे पत्र दिले। शशिकांत पाटील आपल्या समर्थ नेतृत्वाखाली सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये संघटनेचे समर्थ नेतृत्व करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटना सभासद नोंदणी राज्यात 1 नंबरला आणत बळकट करतील व महाराष्ट्र राज्यामध्ये स्काउट गाईड चळवळीला महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून समर्थ नेतृत्व देतील, असा विश्वास आमदार केळकर व राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी व्यक्त केला। संघाच्या पार्श्वभूमीचे असलेले शशिकांत पाटील यांची अल्पावधीतील पदोन्नती हा सांगली जिल्ह्यामध्ये कौतुकाचा व चर्चेचा विषय झाला आहे। सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट। सर्व महाराष्ट्रातील सरकार या ठिकाणी आम्हाला लाभले। सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं। अनेक शिक्षकांनी रात्ररात्र जागून आपल्या उद्या पूर्ण केलं। गुंजाळ सरांनी जे आम्हाला डोस दिलेले होते ते भविष्यातल्या आपल्या वाटचालीसाठी खूप आवश्यक होते। निश्चितपणानं जरा मला सांगून मदत घ्यायला लागेल। कसं आहे, आमच्याकडे रोज सर हे आमचे सांगलीचं असल्यामुळे थोडंसं व्यक्तिशः मला युनिफॉर्म माझ्या ह्याच्यामुळे मिळालं नाही तर काय झालं, पण तांत्रिक बाबतीत तरी सुद्धा प्रशिक्षण मला पूर्ण करता आलं आणि निश्चितपणे भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला आमच्यावर तुम्हाला अभिमान वाटेल।